देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येईल असं चित्र दिसतंय। पुढारी आणि CSDS लोकनीतीच्या मतदानपूर्व सर्वेक्षणामधील हा कल समोर आलेला आहे। 2024 मध्ये मोदी सरकारला सलग तिसरी संधी देण्यास जनता उत्सुक असल्याचा कल दिसतोय। 44% जनतेचा मोदी सरकारला पाठिंबा दिसतोय। मोदींची लोकप्रियता राहुल गांधींच्या दुप्पट असल्याचं सुद्धा यामध्ये दिसतंय। आणि याच विषयी अधिक बोलूयात। ओम देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, पुढारी आणि CSDS ने केलेला हा सर्वे, त्यातनं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतोय, तो म्हणजे नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही राहुल गांधी यांच्यापेक्षा दुप्पट आहे। गुरु, अर्थातच देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी जगभरामध्ये त्यांचं नाव आहे। तो नॅचरली या सगळ्या गोष्टींमध्ये, या आकडेवारीमध्ये पंतप्रधानांचं पुढे असणं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे। हा जो सर्वे, हे जे सर्वेक्षण पुढारी आणि CSDS ने केलं आहे, त्यात अनेक महत्त्वपूर्ण बाबी आहेत। मतदानाची टक्केवारी असेल, जनतेतील लोकप्रियता असेल, पंतप्रधानांची इमेज असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये सध्या तरी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अग्रेसर ठरतायत असं दिसतंय। 44% लोकांनी पुन्हा एकदा देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वातलं NDAचं सरकार, मोदी सरकार येईल अशा प्रकारचं मत व्यक्त केलं। त्यामुळे भाजपचं जे काही पुन्हा एकदा सलग तिसऱ्यांदा सरकार आणण्याचा जो काही त्यांचा प्रयत्न आहे, तो कुठेतरी या सगळ्या प्रयत्न फलद्रूप होत आहेत असं सध्या तरी दिसतंय। खऱ्या अर्थानं इंडिया आघाडीसाठी जी देशपातळीवरती विरोधी पक्षाचं एक सांकेतिक घटक म्हणून इंडिया आघाडीकडे पाहिलं जाते, ते इंडिया आघाडीला हा एक खऱ्या अर्थानं मोठा धक्का असू शकतो। जर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशामध्ये NDAचं आणि पर्यायानं मोदींचं सरकार आलं तर खऱ्या अर्थानं जे काही प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं राहू शकतं, अशी सध्याची स्थिती आहे। त्यामुळे सर्वेक्षणातून जी बाब समोर आली ती निश्चितच इंडिया आघाडीसाठी डोकेदुखी ठरणारी ठरू शकते। गुरु, या गोष्टी, हे मुद्दे अर्थातच इंडिया आघाडीसाठी डोकेदुखी ठरणारे असणार आहेत। धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी। आणि याच विषयी प्रतिक्रियेसाठी भाजपचे आमदार राम कदम सध्या आपल्या सोबत आहेत। राम कदमजी, पुढारी आणि CSDSचा हा सर्वे, यातनं 44% लोकांचा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिसतोय। तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जनता उत्सुक दिसते। हा सर्वे आपण सन्माननीय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांना जर ऐकवला तर अधिक चांगलं होईल, कारण या पद्धतीची भाषा कालच्या त्यांच्या भाषणामध्ये होती। निदान हा सर्वे ऐकल्याच्या नंतर, पाहिल्याच्या नंतर शुद्धीत येतील अशी अपेक्षा। बर, आपण मूळ विषयावर बोलायचं झालं तर ही गोष्ट मान्य करावी लागेल। जरी करता तुमच्या सर्वेमध्ये 45% आलं असेल, तरी पण आपण तो किती सॅम्पल्स त्याचे घेतले, किती लोकांच्या पाठीमागे घेतलेत, याच्यावर बरंच काही अवलंबून आहे। बरोबर, पण हा सर्वे प्रत्यक्ष अर्थानं जर आपण पाहिला तर 70% पेक्षा अधिक लोक या देशातले पुन्हा मोदीजीच पंतप्रधान व्हावेत अशी त्यांची अपेक्षा आहे। तर राहिलेला साधारणतः 28 ते 30% हा वर्ग जर आपण पाहिला तर त्या वर्गामध्ये देशातल्या दुसऱ्या 40-45 पक्ष आहेत। त्याच्यावर प्रत्येकाकडे जर विभागणी जर आपण केली तर कोणताही पक्ष ज्याच्याकडे 5 ते 60% पेक्षा अधिक पाठिंबा आहे असा पक्ष या क्षणाला जरी भारतीय जनता पार्टीच्या पुढे नाहीये, ही वस्तुस्थिती आहे। राष्ट्रीय पक्ष कुठला शिल्लकच राहिला रे। आपण काँग्रेसला राष्ट्रीय पक्ष म्हणणार आहोत का? या राष्ट्रीय पक्षाला महाराष्ट्रामध्ये असे 2 पक्ष, उद्धव गट आणि शरद पवार गट, हो ते गटच आहेत, त्यांच्या पक्षाच्या नावाला देखील मान्यता नाही, त्यांच्या चिन्हाला देखील मान्यता नाही, अधिकृत चिन्ह असं नाहीच आहे अजून त्यांना, पुढे भविष्यात मिळेल। तर असे 2 प्रादेशिक पक्ष सुद्धा म्हणून ज्यांची सध्या मान्यता नाही, असे पक्ष काँग्रेसला झुकवतात, त्यांना न सांगता परस्पर नावं जाहीर करतात आणि काँग्रेस गप्प। तर त्याच्यामुळे काँग्रेसची अवस्था जरी करता दिसत असला राष्ट्रीय पक्ष, तर राष्ट्रीय पक्ष म्हणून अवस्था नाही। पूर्ण देशभरात काँग्रेसने उभे केलेले उमेदवार जर आपण पाहिले तर त्यांना सरकार स्थापन करायचंच नाही अशा भाषेत त्यांनी उमेदवार उभे केलेत। करायचंच नाही म्हणण्यापेक्षा त्यांना कल्पना आहे की होणारच नाही। तर त्याच्यामुळे सगळे विरोधी पक्ष केवळ आणि केवळ आपल्या कुटुंबाला कसं वाचवता येईल, लोकांना लुटलेले लुबाडलेले पैसे त्याची कशी रक्षा करता येईल, याच्यासाठी सगळे विरोधी पक्ष एकवटलेले आहेत, एकवटण्याचा प्रयत्न करतात।
स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतात. मी पुन्हा त्याच विषयावर येईन. काय म्हणाले उद्धव ठाकरे काल? म्हणे त्यांची जी उभाटा आहे ती नकली नाही तर कोण आहे? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वतः म्हणाले होते की ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी माझा पक्ष बंद करेल. आता जर स्वतःच्या वडिलांना जे महाराष्ट्राचं दैवत आहे त्या स्वर्गीय बाळासाहेबांना जर मानत असाल तर त्यांच्या लेखीत ही नकली उभाटा आहे, हे आमच्या लेखी नाहीये. बरं, तर राम कदम यांनी 70% जनतेचा पाठिंबा मिळेल किंवा त्याहूनही जास्त जनतेचा पाठिंबा मिळेल अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. धन्यवाद राम कदमजी या प्रतिक्रियेसाठी. तर राम कदम यांची प्रतिक्रिया आपण बघितली. पुढारी आणि CSDS यांचा हा सर्वे 44% जनतेचा मोदी सरकारला पाठिंबा या सर्वेच्या माध्यमातून दिसतोय. विद्या चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सध्या आपल्यासोबत आहेत. विद्या चव्हाणजी, पुढारी आणि CSDS कडनं करण्यात आलेला हा मतदान पूर्व सर्वे ज्यातनं हे कल समोर येत आहेत की मोदी सरकारला तिसऱ्यांदा संधी देण्यास जनता उत्सुक दिसते. 44% जनतेचा पाठिंबा दिसतोय. तुमची प्रतिक्रिया? नाही, ह्याच्यामध्ये असं म्हणता येईल की आता वातावरण बदललेलं आहे. तुम्ही सर्वे कधी केला ते म्हणजे जर 15 दिवसापूर्वीचा किंवा महिन्यापूर्वीचा सर्वे असेल तर त्याच्यामध्ये मग आता खूप पुलाखालनं पाणी वाहून गेलेलं आहे. 44% जनता मोदींची लोकप्रियता आहे म्हणून सांगतात, पण आता तसं राहिलेलं नाहीये. कारण बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा राजपूत जे असतील, शेतकरी जे असतील आणि युवक असतील हे खूप मोठ्या प्रमाणात मोदींच्या विरोधात आहे. कारण बेरोजगारी आणि कृषी मालाला मिळत नसणारे भाव त्यामुळे आणि आपल्या महाराष्ट्रात 100% वातावरण पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. मोदींची लाट जी होती ती आता पूर्णपणे ओसरलेली आहे आणि त्यांचं दिसतंय. प्रचंड महागाई वाढलेली आहे. महागाईला कुठेही मोदी कंट्रोल करू शकलेले नाही. GST धन्यवाद विद्याजी या प्रतिक्रियेसाठी.